नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला चमचमीत किंवा जरा टेस्टी पदार्थ खावेसे वाटतात, पण ते पचायला थोडेसे कठीण जातात. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपला कोठा थोडासा जड असतो, म्हणजे पचायला आपल्याला थोडासा त्रास होतो. तर आज मी तुमच्याशी एका हेल्दी आणि टेस्टी सूपची रेसिपी शेअर करणार आहे. ते सूप आहे बीटरूटाचं सूप आणि त्याचे हेल्थ बेनिफिट्सही खूप आहेत. तर आधी त्या बीटरूटाच्या सूपासाठी काय साहित्य लागतं ते आपण बघूया. आता बीटरूटाचं सूप करण्यासाठी मेन जे साहित्य आहे त्याच्यामध्ये बीटरूट हे मेन असायला पाहिजे. ते मी 2 मोठी बीटरूट घेतली होती. त्याच्यानंतर एक छोटा टोमॅटो घेतला होता, छोटंसं गाजर घेतलं होतं, लसणीच्या एक 7-8 पाकळ्या, थोडंसं आलं आणि कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या होत्या. तर ते सगळं मी काय केलं, एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवलं आणि कुकरमध्ये त्यात थोडं पाणी घालून ते सगळं 3 शिट्ट्या घालून उकडवून घेतलं. तर ते असं दिसतंय. त्याची आधी बीटरूटाची सालं काढून घ्यायची, गाजराची सालं काढून घ्यायची, कांद्याची सालं काढून घ्यायची. कांदा छोटाच घेतलेला आहे. हे सगळं असं उकडवून घेतलं आणि लसणीच्या एक 7-8 पाकळ्या घेतल्या आणि अगदी थोडंसं आलं आहे, अक्षरशः म्हणजे पाव चमचा. तर हे सगळं असं उकडवून घेतलं आहे. हे उकडवून या बाकीच्या भाज्या याच्यामध्ये थोड्याशा उकडवून घेण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. बीटरूटाला स्वतःची अशी खूप अमेझिंग अशी टेस्ट नसते, त्याच्यामुळे ते थोडं कधी कधी कडवट किंवा बोरिंग लागू शकतं. म्हणून त्याच्यामध्ये या बाकीच्या थोड्या थोड्या भाज्या घातलेल्या आहेत. तर त्याच्याबरोबर आपल्याला साखर लागणार आहे, पाणी लागेल, मीठ लागेल चवीला, थोडंसं हिंग, अगदी पाव चमचा धनेपूड घेतली आहे, अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी मिरेपूड आहे आणि साजूक तूप आहे. तर हे हॉटेल स्टाईल म्हणजे रेस्टॉरंट स्टाईल हे सूप नाही आहे. हे अगदी घरगुती आपण जसं पितो तसं सूप आहे, पण हे अतिशय चविष्ट आणि छान लागतं, हे मी तुम्हाला खात्री देते. तर आता आपण आधी काय करायचं आहे की हे जे सगळं मिश्रण आपण उकडून घेतलं आहे हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आणि हे स्टेनरमधनं गाळूनही घ्यायचं आहे. तर आपण ती प्रोसेस आता करूया आणि मग सूप करायला घेऊया. तर मी ही स्टीलची कढई घेतली आहे, त्याच्या खाली गॅस लावते. हे मी मिक्सरमधनं काढून स्टेनरमधनं गाळून घेतलं आहे. मग अशी तुम्हाला जे मी सगळं टोमॅटो, एक छोटा टोमॅटो, एक छोटा कांदा, त्याच्यानंतर बीटरूट 2, गाजर एक छोटं, लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं, हे सगळं मी आणि कोथिंबिरीच्या काड्या, हे सगळं मी मिक्सरला लावलं उकडलेलं आणि मी स्टेनरमधनं गाळून घेतलं. आता आपण हे कढईमध्ये घालूया. याची कन्सिस्टन्सी आत्ताच बऱ्यापैकी घट्ट आहे. त्याच्यामध्ये मी पाणी घालून थोडंसं पाणी पण घातलं आहे. किती सुंदर रंग आहे पा त्याची. हे पा आत्ताच म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जशी कन्सिस्टन्सी असते तशी आत्ताच आलेली आहे. तुम्ही यात थोडं पाणी घालून तुम्हाला हवं असेल तर ते पातळ करू शकता. याच्याबरोबर तुम्हाला दुसरं काहीही खायची गरज नाही, पण जर तुम्हाला सूपबरोबर काही अजून खायचं असेल तर तुम्ही ब्रेडचे छोटे तुकडे करून ते थोडे तुपावर भाजून घ्यायचे उभे उभे आणि ते याच्यामध्ये बुडवून खाल्ले तरी सुंदर लागेल चवीला. आता याच्यामध्ये मी थोडीशी धनेपूड थोडीशी घालते आहे, मिरपूड, साखर 1-1.5 चमचा तुम्हाला पाहिजे तशी घालू शकता. हे भरपूर आहे कारण हे जवळजवळ 4 ते 5 जणांना पुरेल एवढं सूप आहे. आणि आता सगळ्यात शेवटी हे उकळायला लागलं की आपल्याला कळेल की याच्यात थोडं पाणी वाढवायची गरज आहे का. तर ह्याला पुरेल एवढं मीठ घालते मी याच्यात. छान उकळू द्यायचं. कोथिंबिरीच्या काड्या याच्यासाठी घालायच्या की जनरली आपल्या घरामध्ये कोथिंबीर निवडताना आपण त्या काड्या फेकून देतो, पण जर घरी अशी वेगवेगळे सूप तुम्ही पीत असाल तर त्याच्यात कोथिंबिरीच्या काड्या आवर्जून स्वच्छ धुवून घाला, कारण त्या काड्यांमध्ये भरपूर सत्व असतं जे आपल्याला सूपमधून मिळवू शकतो आपण.
हे आपल्याला असं खूप उकळवायचं नाही आहे, जस्ट गरम करायचं आहे थोडं. आता मी थोडं पाणी वाढवते ह्याच्यात. आता ही करेक्ट कन्सिस्टन्सी आहे. म्हणजे ती मिरी पावडर, धनेपूड, तुम्ही धनेपूड ऐच्छिक आहे, तुम्हाला हवी असेल तर टाका, पण छान लागते. जिरेपूड सुद्धा टाकू शकता तुम्ही. मिरपूड मी याच्यासाठी टाकले की आपण त्याच्यात तिखट किंवा मिरची अजिबात घातलेली नाही आहे. मिरपुडीची एक छान चव येते. हे थोडं थोडं गरम व्हायला लागलेलं आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालणार आहे. तुम्ही बटर सुद्धा घालू शकता. हे पहा, हे साजूक तूप खूप छान लागतं याच्यात. आता हे सूप तयार झालेलं आहे आपलं. खूप उकळवायचं नाही आपल्याला. हे पहा, हे इतपत गरमच करायचं आहे. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते. हे सूप बोल आहे, त्याच्यामध्ये मी ते काढून घेतलं. गॅस बंद केलाय. त्याचा एक सुंदर सुगंध येतोय. त्याचा रंग बघा किती टेम्पटिंग आहे. हे बघा. तर असं हे आपलं रिच बीटरूट सूप तयार झालेलं आहे. ते मी टेस्ट करून बघते. गरम आहे. कम्फर्ट फूड. हे सूप मला ॲक्च्युली करताना एक अनुभव असा आला की मी बीटरूटाचं नुसतं सूप केलं होतं आधी, ज्याच्यामध्ये काहीही मसाले नाही. साधं बीटरूट उकडवून त्याच्यामध्ये मी साजूक तूप घातलं, की थोडंसं मिरपूड घातली आणि मीठ घातलं, साखर घातली, बस. पण मला असं लक्षात आलं की थोडीशी ती बोरिंग चव झाली होती आणि मजा येत नव्हती खायला. म्हणजे प्यायला मजा येत नव्हती. असं रिफ्रेशिंग वाटत नव्हतं ते. तर मग मी म्हटलं आपण याच्यामध्ये काय काय घालू शकतो, म्हणून मी त्याच्यात छोटासा कांदा, जेव्हा नंतर केलं तेव्हा छोटासा कांदा, छोटंसं गाजर एक, त्याच्यानंतर कोथिंबिरीच्या काड्या आणि 2-3 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं असं ॲड केलं आणि मग ती चव घेऊन पाहिली तर ती खूप छान होती. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.